आता मी दोन्ही नवऱ्यांना कामाला लावणार आहे. या गेममध्ये काय करायचं आहे की मी एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून तुम्हाला माऊली जाऊन वस्तू गोळा करायच्या आहेत. अगं बाई आणि दोघांना वेगवेगळे अक्षर एकाच वेळी मी देणार आहे. तुम्ही इकडे या. थोरले आणि धाकटे थांबा. अक्षर ऐका. 5-5 वस्तू तुम्हाला पटकन आणायच्या आहेत एका मिनिटामध्ये. आणि तुमचं अक्षर आहे ढ आणि तुमचं अक्षर आहे ट. हे काय मी ट वरून आणायला सांगितलंय. ही पूजा आहे. मग आम्ही हिला टाऊका म्हणतो. एक मिनिट मला वाटतं की काही वस्तू आणलेल्या आहेत. पटकन सांगा काय काय आणलंय. हे आमच्या अन्नाचं ढापण. ढ वरून वा वा ढा. आणि ते दाखव ना ते दाखव ना. काय? ढेरी ढवरून ढेरी. अजून एक आहे, अजून एक आहे. काय काय टेकर. चार तर झालं इथे. अजून एक. काय इकडे पुढे थोडशी. काय? कॅमेरा घ्यायच्यावर. ढ. काय म्हणलं मला? हे काय असं असतं बाई कुठं? का बस बस पैठणी पाहिजे ना. हा बस. हा मग चल मी काय? मला ढ असं वाटतं तुम्ही काय काय आणलंय. हे बघा हे यांनी बघा, हे ट बघा. वरून टायर आणलेलं आहे. टॉवेल आणलं आणि हे काय आहे? तंबरेल आहे. वा वा वा. अजून एक आहे माझ्याकडं. काय? ए तमकाळे. राहू द्या. कळलं. अतिशय सुरेख अशा पद्धतीचा हा कॉमेडी खेळ. आणि याच्यामध्ये दोघांनी पुन्हा एकदा बरोबरीच केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बराबर त्यांनी वस्तू आणून दाखवल्या. तर आता मला या दोघांनाही नवऱ्यांना विचारायचं आहे की इतका वेळ ते छान उभ्या आहेत तिथे. त्यांचे छंद काय आहे. तुमचा छंद सांगा मला. मला आमरसात भात कालून खायला लय आवडते. मला वाटतं डायरेक्ट यांनाच विचारतो तुमचा छंद काय असेल. घरात मच्छर झाले ना तर मला तंबाखू जाळून दूर करा. बसा तिकडे बसा. तर आता आपण डायरेक्टली खेळायला सुरुवात करूयात. फायनल राऊंड मध्ये तुम्हाला बाजूबाजूला बसायचं आहे. बस येतं. दमन. बस. तर आता मी सुनांना सासू सासऱ्यांविषयी विचारतो. बघूयात त्यांना किती चालेल. मार्क्स मिळत आहेत. दोघांनाही एकदमच उत्तर द्यायचंय तुम्हाला. हो. सासूबाईंचा आवडता पदार्थ. शिरा. वडा. शिरा. मला शिवडा जास्त आवडतो. एक वेगळाच पदार्थ. पुढचा प्रश्न आहे सासऱ्यांना कुठला आजार आहे. टीबी. कॅन्सर. तुला बाई दमा. टायफॉइड. संधिवात. मलेरिया. टायफॉइड. कर्करोग. मुडदूस. जॉन्डिस. अरे सगळे मेडिकल मधले संपवू नका. थोडे ठेवा बाकी. डिपार्टमेंटल स्टोअरच उभं केलंय. मला सांगा सासूबाईंना चहात किती चमचे साखर लागते. 2. 4. म्हणजे मी 2 घालते आणि त्या 2 घालतात असं म्हणून 4 म्हणाले. मला काहीच कळेना कारण ही उत्तरं सगळीच तुम्ही चुकीची देताय. आता शेवटचा मी प्रश्न विचारतो आणि नाहीतर मला हा खेळच बदलावा लागेल. शेवटचा प्रश्न आहे की सासऱ्यांची औषधं कुठे आहेत. मला येतं. कुठे बाळा. वृद्धाश्रमात. म्हणजे गंमत करतो तू. नाही गंमत नाही खरंच. म्हणजे काय माहितीये का अहो काकूला आणि आईला ना उत्तर देण्यासाठी आजी आजोबा तर घरात पाहिजेत ना. आमची आजी आजोबा वृद्धाश्रमात असतात. आणि काय माहितीये का खेळाचा नियम आहे ना सासू सासरे पाहिजेत म्हणून त्यांना आज सकाळीच आणलंय. बाळा काही बोलतो. अरे बोलू दे त्याला. आपले मुलं नालायक निघाले. नातू खरा बोलतोय. बोलू दे ना त्याला. मग माफ करा भाऊजी. आता हा खेळ आम्हाला नाही खेळता येणार. पण बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे
म्हणजे तुम्ही आलात त्या निमित्ताने आम्हाला कितीतरी दिवसांनी घरचं पोटभर खायला मिळालं. ही थोरली माझी, हिने श्रीखंड पुरी केली आज, हिने पुरणपोळ्या केल्या आज. माझा मुलगा आज मला पहिल्यांदा त्याने साडी घेऊन दिली. शूटिंगच्या निमित्ताने का होईना, पण दिली हे महत्वाचं. आणि खूप विचारपूस केली आमची. खरंच म्हणजे तुम्ही आला तरी आमचे हे आयुष्यभर पोस्टात राबून राबून काडी काडी गोळा करून त्यांनी हे घर उभं केलं. आज एक दिवसासाठी का होईना आम्हाला या घरात येता आलं तुमच्यामुळे. तुम्ही ती पैठणी कुणालाही द्या, हिला द्या नाही तर हिला द्या, पण तुम्ही जो आनंद आम्हाला दिलायत ना, त्याच्यामुळे खरं तर मीच होम मिनिस्टर झाल्यासारखी मला वाटते आज. खरंच खूप आनंद दिला तुम्ही आम्हाला. चला माऊली, एक फक्त जाता जाता सांगायचं, आपण रस्त्याने चालतो, आपल्या पायाखाली वाळलेली पानं येतात, त्यांना तुडवताना एकदा तरी मनात विचार आणा की त्या पानांनीच कधीतरी तुम्हाला सावली दिली होती. चल येतो सर. आजी आजोबा थांबा, मी येतो तुम्हाला सोडायला. ए बाळा, नाही रे, नको, तू थांब. नाही तसं नाही. आता मला पण त्या वृद्धाश्रमाचा रस्ता पाठ करायला हवा ना. का बरं? मम्मी पप्पा म्हातारे झाल्यानंतर मला पण त्यांना तिकडेच सोडायचं ना. सासूबाई, आम्हाला माफ कर, आमचं चुकलं. पप्पा थांबा ना पप्पा. तुमच्या पाया पडतो, आमची चूक आम्हाला कळली, जाऊ नका. पप्पा नका ना जाऊ पप्पा. तुम्ही राहा घरात, वाटल्यास आम्ही घराबाहेर जातो, पण तुम्ही थांबा. पप्पा मला वाटतं माऊली, कसं आहे की संसार हे एक वर्तुळ असतं, ते फिरून चक्र पूर्ण करतच. त्यामुळे त्यांच्याच मुलाकडून त्यांना शिक्षा मिळाली आहे भविष्याची. तुमची मुलं चांगली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की होम मिनिस्टरने आतापर्यंत अनेक कुटुंबांना एकत्र आणलं. आजचा सुद्धा हा असाच एक क्षण आहे. माझी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना आहे की या सगळ्यांना सुबुद्धी मिळू देत आणि आपल्या मातापित्यांना कसं जपायचं, किती जपायचं याची चांगली शिकवण मिळू देत. मला वाटतं मुलांना त्यांची शिक्षा मिळाली आहे, कारण त्यांच्या डोळ्यातले अश्रू खोटं बोलत नसावेत. त्यामुळे तुम्ही त्यांना मोठ्या मनानं माफ करा आणि स्वीकारा, एकत्र राहा.